नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। दैनिक जगमित्रचे संपादक बाळासाहेब कडबाने यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या, सोनपेठ तालुका पत्रकार संघाची मागणी। दैनिक जगमित्रचे संपादक बाळासाहेब कडबाने यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी सोनपेठ तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांना पाठविण्यात आले आहे। संपादक बाळासाहेब कडबाने यांच्यावर राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या सहाय्यकाने गुन्हा दाखल केला होता। संपादक बाळासाहेब कडबाने यांनी आपल्या दैनिकातून सत्य व पारदर्शक बातमी छापून लोकांसमोर व प्रशासनासमोर सत्य मांडले होते। या बातमीमुळे समीर काझी यांनी संपादक बाळासाहेब कडबाने यांच्यावर रागातून बेगमपुरा पोलीस ठाणे संभाजीनगर येथे गुन्हा दाखल केला। संपादक बाळासाहेब कडबाने यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी सोनपेठ तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली। या प्रसंगी पत्रकार संघाचे पदाधिकारी राजेश खेडकर, रवींद्र देशमुख, शिवमल्हार वाघे, आशिष मुंडे, सुभाषराव सावंत, बाळासाहेब गर्जे, किरण स्वामी, राधेश्याम वर्मा, गजानन चिकणे, मंजूर मुल्ला आदी उपस्थित होते। रयत संवादसाठी मंजूर मुल्ला, सोनपेठ, परभणी। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।